काल रात्री मी चहापत्ती कंटेनरमध्ये भरत होते आणि चुकून माझ्याकडून ते खाली सांडली आणि आज जे सकाळी सकाळी मी साफसफाई करते त्याचं कारण हेच आहे. रात्री उशिरा मी हे सगळं भरत होते आणि भरता भरता चुकून माझ्याकडनं खाली पडलं गेलं. बाकीचं तर मी भरून घेतलं पण थोडंसं राहिलं. सकाळी उठल्याबरोबर मला त्यावर स्वयंपाक करावा असा नाही वाटला, त्यामुळे मी सकाळी उठल्याबरोबर अगोदर किचन क्लीन करून घेतली, कारण ते एकदम किचकिच वाटत होतं आणि हाताला आणि सगळ्या गोष्टीला चहापत्ती लागत होती. उठल्याबरोबर किचन आवरली, बाकीचे सगळा स्वयंपाक वगैरे केला, भांडी घासली. सध्या आमच्या मावशी नाही आहे त्याच्यामुळे सगळी कामं माझ्यावरच आहेत आणि जेव्हा मी किचनमध्ये जाते तेव्हा सगळी कामं एकदाच आटोपून बाहेर येते. तास 2 तास ह्या सगळ्या गोष्टीला लागले, पण फायनली माझी किचन एकदम क्लीन झाली. त्यानंतर आज मंगळवार होता त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो रेणुका माता मंदिरमध्ये. आम्ही दर मंगळवारी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जातो. इवाच्या डॅडींचा उपवास असतो, तिथून आम्ही गेलो होतो बल्ब घेण्यासाठी. रात्रीच्या वेळी किचनमध्ये शूट करणं पॉसिबल होत नव्हतं कारण लाईट थोडीशी कमी वाटत होती आणि त्यामुळे आम्ही गेलो होतो ट्यूब घेण्यासाठी, पण ट्यूब काय तिथे भेटली नाही जी पाहिजे होती ती. पण तिथे एक मोठा बल्ब होता जो चांगल्या वॅटचा होता आणि तोच आम्ही घेतला. पावसाचं वातावरण होतं त्यामुळे पटापट घरी आलो. घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला आणि असा होता माझा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.